माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर आता टांगती तलवार कायम दिसते आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं पुन्हा एकदा हा निकाल राखून ठेवला। हरकत याचिका दाखल केलेल्यांना 5 मार्च पर्यंतची मुदत आता देण्यात आली आहे। हरकत याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे। AR अंतुले, सुनील केदार या लोकप्रतिनिधींच्या निकालाचा आधार घेत हरकत याचिकाकर्त्यांनी वकील उच्च न्यायालयात या संदर्भात दाद मागणार आहेत। अंजली राठोडीला अधिकार नाही या केसमध्ये, म्हणजे लोक स्टँडिंग नाही असं जरी म्हटलं असेल तरी त्याचे चॅलेंज केलं होतं। काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते, पण ते म्हणे तुम्हाला लोक स्टँडिंग नाही, पण रिप्रेझेंटेशन ॲक्टप्रमाणे कॉन्स्टिट्यूशन आहे हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली आहे। आता हायकोर्टामध्ये 5 तारखेच्या आत आम्ही दाखल करू ते प्रकरण, पण आता त्यांनी जे शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्याच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला। आज ते 5 तारखेला ठेवलं, तर 5 तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्टात काय होतं आम्ही आपल्याला कळवतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, सुनावणी झालेली आहे, नेमकं काय घडलं सुनावणी दरम्यान, कारण न्यायालयानं पुन्हा निकाल राखून ठेवल्याचं समजतंय? गौरी, खरं तर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशा स्वरूपाची शिक्षा सुनावलेली होती। खरं तर मुख्यमंत्री कोट्यातून घर घेताना त्यांनी कागदपत्रांची अफरातफर केली, शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 1995ला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी सुनावणी पार पडली त्यामध्ये जी शिक्षा सुनावण्यात आली होती त्यासंबंधी माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती। 2 प्रकारचे अपील सबमिशन त्यांनी दाखल केलेले होते, एक सस्पेन्शन आणि एक कन्व्हेन्शन अशा स्वरूपाच्या 2 या प्रकरणाची सुनावणी होत असताना यामध्ये हरकत याचिका देखील 2 प्रकारे दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी जो निकाल दिला जाईल अशा स्वरूपाचं कोर्टाने यापूर्वी म्हटलेलं होतं, त्यामध्ये आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आलेली आहे। आता 5 मार्चला निकाल दिला जाईल अशा स्वरूपाचं कोर्टाकडनं सांगण्यात आलेलं आहे। जिल्हा न्यायाधीश जीवने यांच्या कोर्टामध्ये हा संपूर्ण सुनावणीचा जो आहे तो पार पडला। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर हरकत याचिकाकर्ते जे होते त्यांनी सुनील केदार असतील, AR अंतुले असतील आणि विविध राज्यातील ज्या लोकप्रतिनिधींच्या कारवाईच्या अनुषंगानं, यामध्ये राहुल गांधींचा देखील त्यांनी उल्लेख केला, या विविध कारवाईच्या अनुषंगानं कोर्टानं जी शिक्षा सुनावलेली होती त्या पार्श्वभूमीवर जी अंमलबजावणी झाली त्याचा आधार घेऊन आता उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची मुदत मागितली होती। ती नाशिकच्या कोर्टानं मुदत दिलेली आहे। 5 मार्चपर्यंतचा त्यांना त्यासंबंधी कोर्टामध्ये धाव घेता येणार आहे आणि त्या ठिकाणाहून निकाल हा पुढील जो देण्याचा आहे त्या काळामध्ये नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये त्याबाबतची माहिती समाविष्ट करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांची आमदारकी राहणार की जाणार याबाबतचा निकाल आता 5 मार्चच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। आणि नेमकं काय घडतंय बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।